पेण नगर परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युतीचा दणदणीत विजय। पेण नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखत पेण नगर परिषदेवर पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे। थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम ललित पाटील यांनी घवघवीत विजय संपादन करून नगराध्यक्ष पदाच्या दावेदार झाल्या आहे। त्यांनी आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवार रिया धारकर यांचा तब्बल 5861 मतांनी दारुण पराभव केला। या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी एकूण 24 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती। काही प्रभागांमध्ये किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण मतदान शांततेत पार पडले। त्यानंतर रविवार 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेत सत्ता स्थापन केली आहे। थेट नगराध्यक्षपदी प्रीतम पाटील यांनी एकूण 14,273 मते मिळवून विजय संपादन केला। नगरसेवक निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युतीचे एकूण 17 नगरसेवक निवडून आले आहेत। यामध्ये भाजपचे मोठे योगदान असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही महत्त्वाच्या जागांवर यश मिळाले आहे। संतोष शृंगारपुरे यांच्या नगरविकास आघाडीला 3 जागा, धारकर यांच्या आम्ही पेणकर विकास आघाडीला 2 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 1 आणि शिवसेना शिंदे गटाला 1 जागेवर समाधान मानावे लागले। या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। यामध्ये भाजपचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे। प्रभागनिहाय निकाल पाहता विविध प्रभागांमध्ये भाजपने आघाडी घेतली असून काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी आणि इतर आघाड्यांनीही वर्चस्व प्रस्थापित केले आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या कलावती पाटील तर प्रभाग ब मधून नगरविकास आघाडीचे संतोष शृंगारपुरे विजयी झाले आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या पल्लवी कालेकर तर प्रभाग ब मधून आम्ही पेणकर विकास आघाडीचे प्रवीण पाटील विजयी झाले आहे। प्रभाग 3 मधून नगरविकास आघाडीच्या सुजाता डाकी तर प्रभाग ब मधून नगरविकास आघाडीचे संजय म्हात्रे विजयी झाले आहे। प्रभाग 4 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या अरुणा पाटील तर प्रभाग ब मधून शिवसेना शिंदे गटाचे भूषण कडू विजयी झाले। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या अंजली जोगळेकर विजयी झाल्या। प्रभाग 6 मधून भाजपच्या संगीता लाड तर प्रभाग ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद जाधव हे विजयी झाले आहे। प्रभाग 7 मधून भाजपच्या आफरीन अखवारे तर प्रभाग ब मधून आम्ही पेणकर विकास आघाडीचे कृष्णा भोईर विजयी झाले। प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपच्या जास्वीन पाटील तर प्रभाग ब मधून अनिरुद्ध पाटील विजयी झाले। प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती पाटील विजयी झाले आहे। प्रभाग 10 मधून भाजपच्या सुनीता जोशी तर प्रभाग ब मधून भाजपचे निळकंठ म्हात्रे विजयी झाले आहे। तर बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग 5 ब मधून दीपक गुरव, प्रभाग 9 मधून वसुधा पाटील, प्रभाग 12 मधून सुशीला ठाकूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बिनविरोध विजयी झाले आहेत। तर प्रभाग 12 ब मधून अभिराज कडू, प्रभाग 11 मधून मालती म्हात्रे आणि प्रभाग 11 ब मधून स्मिता माळी हे भाजपकडून बिनविरोध निवडून आले आहेत। युतीच्या या घवघवीत विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांनी आमदार रवींद्र पाटील यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर पेण शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत नगरपरिषद कार्यालयापर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी युतीचे सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। पेणच्या विकासासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना आमदार रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली। ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भरीव तरतूद झाली। निधीची कुठे कमतरता भासू दिली नाही। शहरातले विकास कामांच्या दृष्टीनं आपल्याला सांगायचं झालं तर कुठलाही विकास काम राहिलेला नाही आणि गेल्या 5 वर्षात जी कामं झाली ती मागील 50 नव्हे तर 100 वर्षात एवढी कामं झालेली नाहीत आणि त्याच्यामुळं ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम
हे गेल्या 5 वर्षात केलं आणि लोकांची नितांत श्रद्धा ही मी आमदार म्हणून, ह्या पक्षाचा आमदार म्हणून आणि ह्या ठिकाणी त्याचा उपयोग झाला. आज ह्या ठिकाणी या शहरात कुठलंच विकास काम राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळं ही मतं भरघोष मतं जी आहेत ती लोकांनी या विकास कामांकडे बघून मतदान केलेलं आहे. विकास कामांकडे मतदान केलंच आणि विरोधक जे होते ते लोकांचे पैसे बुडवणारे, बँक लुटणारे, बँकेला रसातलाला पोचवणारे, 75 वर्षाची बँक, 75 वर्षाच्या बँकेला संपूर्ण मुठमाती देणारे अशा लोकांच्या पाठीमागे कसे राहू शकणार. आणि म्हणून ह्या वेळेला लोकांचं आभार मानलं पाहिजे. या पेणवासीय जनतेचा आभार मानण्याचा महत्त्वाचा काम असा आहे की अशा ह्या बदफैली नालायक लोकांना ह्या ठिकाणी बुडवलं आणि ह्या ठिकाणी आज ही सत्ता आमच्या हाती दिली. याबद्दल पहिलं त्यांचा आभार आणि अभिनंदन. आपण पाहत आहात शिवतेक समाचार.